बातमी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी। पुण्यामध्ये हुंडाबळीचा प्रकार समोर आलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणेनं गळफास घेऊन आत्महत्या केली। पण वैष्णवीच्या वडिलांनी सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केलाय। फोटोत दिसणारा हा हसरा चेहरा आज जगात नाही। शशांक सोबत प्रेमविवाह करून आनंदी आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या वैष्णवीला लग्नानंतर अवघ्या 2च वर्षात गळफास घेऊन आत्महत्या करावी लागली आहे। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे वडील आनंद कसपटेंनी सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केल्याचा आरोप केला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची वैष्णवी सून होती। राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार कसपटेंनी केली। वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार हगवणेंना लग्नात भरमसाठ हुंडा दिला गेला, ज्यात 51 तोळे सोन्याचे दागिने, 7.5 किलो वजनाची चांदीची भांडी, एक फॉर्च्युनर गाडी, सनीज वर्ल्डमध्ये भव्य विवाह सोहळा, लग्नानंतर चांदीची मूर्ती, नुकतंच 1.5 लाखांचा एक मोबाईल, तर माहेरी आल्यावर प्रत्येक वेळेला 50,000 ते 1 लाख रुपये देण्यात आले। महत्त्वाची बाब अशी की वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या 2023 साली झालेल्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही उपस्थिती होती। त्यांनी तिथे फॉर्च्युनर गाडी पाहिल्यानंतर हगवणेनं या संदर्भात विचारणा केल्याचा दावा वैष्णवीच्या वडिलांनी केलाय। तर काही महिन्यांनंतर हगवणेंकडनं जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी करण्यात आली आणि ते पैसे न दिल्यामुळे हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीचा जास्त छळ सुरू केल्याचा आरोप कसपटे कुटुंबाचा आहे। होते खूप टॉर्चर करत होते, पण तिने आम्हाला नवीन काहीच सांगितलं नाही। ज्यावेळेस गौरी मागितल्या त्याच्यानंतर ती थोडे दिवसांनी यायची, म्हणायची पैसे मागितले, ते कधी सासूने मागितले म्हणायची, कधी नवऱ्याने मागितले म्हणायची, कधी नंदेचं नाव घ्यायची। असे दरवेळेस म्हणायची पप्पांना सांग तू द्यायला। मग मी यांना सांगायची दीदी रडती आहे, तिला खूप त्रास होतोय, पण तिच्या संसारासाठी आम्ही तिला देत गेलो। वैष्णवीच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हगवणे कुटुंबियांना ताब्यात घेतलंय, ज्यात वैष्णवीची सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, पती शशांक हगवणे यांचा समावेश आहे। पण अजूनही वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार आहेत। मला दुःख होतं की या कुटुंबांनी काँग्रेसच्या विचारात 6 दशक आदरणीय पवार साहेबांवर काम केलेलं कुटुंब, मी त्या कुटुंबाला ओळखते। त्यामुळे मला विश्वासच बसत नाहीये की बापरे, ज्या लोकांवर आपण अनेक वर्ष त्यांच्या आजोबांना मी ओळखत होते, म्हणजे असा एक दिवस गेला नाही की मुळशीला मी गेले आणि त्यांच्या आजोबांना जाऊन नमस्कार नाही केला। अशा सुशिक्षित ज्याला आपण म्हणतो अशा घरांमध्ये जर हुंडाबळी होत असतील तर महाराष्ट्र कुठे चाललंय? वैष्णवीच्या मृत्यूपूर्वी तिला मारहाण झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय। दरम्यान वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या 19 खुणा आढळून आल्यात। त्यामुळे वैष्णवीनं आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली आहे, हा प्रश्न आता उपस्थित होतोय। त्यामुळे पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून हुंडाबळीच्या प्रकरणातल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरतीये। पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडेसह शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।